आपण निवडणुकीमध्ये उच्च मतानं निवडून आले आहे, कसा नगरचा विकास होईल ना काय सांगाल? मी सर्वप्रथम या मौदा जनतेचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप मनापासून आभार करतो. त्यांचे आभारी मानतो की त्यांनी मला या नगरपंचायतमध्ये मताधिक्यांनी मला निवडून दिलं. त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो. आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असे आपले सन्माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब आणि तसेच आमचे भागातले माजी आमदार टेकचंदभाऊ सावरकर साहेब आणि सगळी युवा जे माझ्या मागे होती युवा जनता, सगळी महिला भगिनी, यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचे खूप खूप शुभेच्छा की त्यांनी मला मताधिकाऱ्यांनी निवडून दिलं. यावेळेस काय विजन राहणार आहे मौदा शहरात? मौद्याचा विकास हा माझा विजन आहे, पहिलेपासून होता आणि पुढे पण राहील. खूप चांगलं असं आम्ही सुंदर मौदा, स्मार्ट मौदा हे आम्ही बनवून दाखवू ही आपल्याला शब्द देतो. पक्षाने जे आज करून दाखवलं, पक्षाचा आपण कसा आभार मानाल? मी पक्षाचे ऋणी राहील का त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्यावर आशीर्वाद ठेवला आणि मला नगरपंचायतचं मला तिकीट देऊन, नगराध्यक्षाचं तिकीट देऊन या मताधिक्यांनी जनतेने मला निवडून दिलं. त्यांचा खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.